तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद तालुक्यातील सोनगावजवळ असलेल्या बऱ्हाणपूर रोडवर शुक्रवार 8 मे रोजी दुपारी लग्नातून वऱ्हाड घेऊन परतणारी मिनी बस उलटून भीषण अपघात झाला। या अपघातात 1.5 वर्षाच्या बालकासह 10 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत। अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याच्या विरुद्ध पोलिसांनी 9 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मध्य प्रदेशातील खेडी येथील रहिवासी संजय गणपतसिंग बरडे हे कुटुंबियांसह निमखेडी येथे पुतण्याच्या लग्नासाठी आले होते। लग्न समारंभ आटोपून मिनी बसने परतत असताना सोनगावजवळील वळणावर समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले। भरधाव मिनी बस क्रमांक MP 46T0963 रस्त्यावर उलटली। या अपघातात अक्षत मुकेश बरडे 1.5 वर्ष, ज्योती मुकेश बरडे 34 वर्ष, कनाबाई रमेश बरडे वय 35 वर्ष, मंगिता संजय बरडे वय 35 वर्ष, रेखा मनोज बरडे वय 40 वर्ष, कंदलीबाई शित्र्या वासकले वय 58 वर्ष, लक्ष्मण धुंदला भायड्या वय 55 वर्ष, राजाराम बरडे वय 54 वर्ष, गणपतसिंग बरडे वय 70 वर्ष आणि हरली टेटला वासकले वय 75 वर्ष हे गंभीर जखमी झाले आहेत। जखमींवर खामगाव व अकोल्यात उपचार सुरू असून अपघातानंतर बस चालक जोगेंद्र शिवचंद्र राम राहणार उत्तर प्रदेश हा जखमींना मदत न करता घटनास्थळावरून पसार झाला। या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 125 125 ब आणि 281 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। MCN न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के, जळगाव।